नमस्कार मित्रांनो, मी अमोल शशिकांत टाकळे, सुमन विद्यालय टेरव, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या गुणधर्माचा या ठिकाणी आपण अभ्यास करतोय. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. इथं त्रिकोण PQRच्या बाजू QRला रेषा L ही समांतर असून ती उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदताना आपण पाहतोय. या बाजूला बाजू PQला ती एका M बिंदूत छेदणार आहे आणि बाजू PRला ती N बिंदूत छेदते. तर त्याचं असणारं गुणोत्तर आपल्याला आकृतीवरून मिळतंय. PM/MQ बरोबर या बाजूला आपण पाहिलं तर PN/NR हा दुसरा तुकडा आपल्याला पाहता येतो. म्हणजे PM/MQ बरोबर PN/NR. यानंतर आपण वळतोय त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा प्रमेय. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. या ठिकाणी आपण त्रिकोण PQR पाहतोय. यामध्ये कोन Q हा त्याचा कोन दुभाजक असून तो दोन तुकड्यांमध्ये त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला विभागतोय. या कोनासमोरील बाजूच्या दोन तुकड्यांचं गुणोत्तर हे त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंच्या गुणोत्तरा एवढं आहे. तर त्याचं असणारं गुणोत्तर आकृतीवरून आपण अशा पद्धतीनं पाहतोय. या बाजू इकडची PQ त्याच्याशी प्रमाणात असणारी बाजू आहे ही तर आपण पाहतोय ती म्हणजेच QR. म्हणजे गुणोत्तर पाहिलं PQ/PR बरोबर PQच्या समोरची असणारी बाजू अर्थात PT त्याच्याशी असणारी प्रमाणात असणारी दुसरी बाजू अर्थात TR. यानंतर त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. पहिली कसोटी कोकोको कसोटी, दुसरी कसोटी बाकोबा कसोटी आणि तिसरी कसोटी अर्थात बाबाबा कसोटी. तर आपण पहिल्या कसोटीकडे इथं वळतोय अर्थात को कसोटी. तर या कसोटीचा विचार करताना आपल्याला लक्षात येतंय की आपल्याला दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण आपण पाहिलेत, एक ACB आणि दुसरा अर्थात PRQ. तर त्याच्या असणारं आपण इथं एकरूप असणाऱ्या कोनांचा विचार करूया. पहिला कोन A याच्याशी दुसऱ्या त्रिकोणाची एकरूप असणारा कोन आहे P. दुसरा कोन B त्याच्याशी एकरूप असणारा याचा असणारा कोन आहे Q आणि कोन C याच्याशी एकरूप असणारा कोन आहे R. एका त्रिकोणाचे तीन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन कोनांशी एकरूप म्हणून दिलेले दोन त्रिकोण अर्थात त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे या ठिकाणी आपण पाहिलं. यानंतर दुसरी कसोटी अर्थात बाकोबा कसोटी याचा आपण या ठिकाणी अभ्यास करतोय. दोन्ही त्रिकोण पाहतोय. पहिला त्रिकोण ABC त्याच्याशी समरूप असणारा दुसरा त्रिकोण अर्थात PQR. त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर देखील आपण या ठिकाणी आकृतीवरून प्रमाणात पाहणार आहोत. आपण पाहूया या पहिल्या त्रिकोणाचा आपण जर विचार केला तर पहिल्या त्रिकोणाची बाजू AB याच्याशी प्रमाणात असणारी दुसऱ्या त्रिकोणाची बाजू पाहतोय ती PQ. त्यांचं गुणोत्तर 1/3 आपण पाहिलं. यानंतर आपण पाहतोय बाजू BC याच्याशी दुसऱ्या त्रिकोणाची असणारी बाजू ही आपण पाहतोय अर्थात QR. 2/6 म्हणजे ते पण संक्षिप्त देव आपल्याला मिळालं 1/3. आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन अर्थात कोन B याच्याशी एकरूप असणारा कोन आहे अर्थात कोन Q. म्हणजे एका त्रिकोणाच्या दोन बाजूंचं गुणोत्तर आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंशी आणि समाविष्ट कोनाशी जर एकरूप असेल तर दिलेले दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात हे आपल्याला या आकृतीवरून लक्षात येत आहे. तिसरी कसोटी अर्थात बाबाबा कसोटी. इथं आपण पाहतोय एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी प्रमाणात आहेत. त्यांचं गुणोत्तर आपण पाहूया. पहिलं बाजू AB याची असणारी किंमत 1 दिली, त्याच्याशी प्रमाणात असणारी बाजू PQ त्याची किंमत 2 अर्थात 1/2. यानंतर बाजू BC किंमत आहे 3, त्याच्याशी प्रमाणात असणारी बाजू आपण पाहतोय QR बरोबर 6 म्हणजेच पुन्हा 1/2. आणि तिसरी बाजू AC ज्याची किंमत 2 आहे, प्रमाणात असणारी बाजू त्याची PR आहे 2/R संक्षिप्त रूप पुन्हा एकदा 1/2. म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी जर प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण बाबाबा कसोटीनुसार समरूप असतात हे आपल्याला या आकृतीवरून लक्षात येतं आहे. अशा प्रकारे त्रिकोणाच्या समरूपतेच्या असणाऱ्या तिन्ही कसोट्या या ठिकाणी आपण पाहिलेल्या
आहेत. अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या तिन्ही कसोट्या पाहिल्यानंतर आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयाकडे जाऊया. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असते. आकृतीमध्ये जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग बरोबर BC चा वर्ग छेद QR चा वर्ग बरोबर AC चा वर्ग छेद PR चा वर्ग या पद्धतीने आपण मांडू शकतो. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतकं असतं. या प्रकारे आपण पाहिलेलं आहे. तर लक्षात ठेवणाऱ्या महत्त्वाचे असणारे तीन गुणधर्म: दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे. दोन समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. आणि याच्यातला तिसरा महत्त्वाचा गुणधर्म: समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. हे महत्त्वाचे असणारे गुणधर्म या घटकातील आपण जरूर लक्षात ठेवणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असणारा भाग हा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानंतर त्याच्या अशा उर्वरित बाबी याचा पुढील भाग आपण यानंतरच्या व्हिडिओत पाहूया.